वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सगळ्यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. तर बघा आम्ही कुठे आलोय. आमच्या मागे सिद्धार्थ कॉलनीची मिरवणूक केली आहे. तर सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. खूप मजा करा. आपल्याला हे जे काही स्वातंत्र्य मिळालं आहे ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बापामुळे मिळालं आहे. तर तुम्ही खूप एन्जॉय करा, खूप मजा करा. आजचा दिवस आपल्यासाठी सोन्याचा दिवस आहे. आपली दिवाळी, दसरा, होळी जे काही सण असेल ते आपले त्याच्याशी आपण कंपेअर करू शकत नाही. त्या सणांमध्ये हा जो दिवस आहे सगळ्यात वरती आहे. तर आजच्या या विशेष दिवशी आम्ही आमच्या कुटुंबासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनपूर्वक अभिवादन करायला चेंबूर स्टेशन च्या इथे जे आंबेडकर गार्डन आहे तिथे गेलो होतो. तर तिकडे आपला समाज खूप गोळा होतो. म्हणजे ही 13 एप्रिलची रात्री आम्ही गेलो होतो 12 वाजता. तर तुम्ही बघा, असं वाटतच नाही आहे की तिथे रात्र आहे, 12 वाजलेत वगैरे. तर खूप ते बघून खूप छान वाटत होतं. खूप मस्त असं डेकोरेशन केलं होतं, सजवलं होतं. पूर्ण लायटिंग आहे. जे आपला स्टॅच्यू आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, या स्टॅच्यूला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून तिथे जास्त जल्लोष पाहायला मिळतो. तो दरवर्षी तसाच असतोही, पण ह्यावर्षी थोडा खूपच जास्त आहे. तर इकडे DJ वगैरे लावले होते आणि तिकडे डान्सही करत होते. खूप मजा करत होते लोक. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आपले परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे दिसत आहेत. बघा तुम्ही त्यांच्या प्रतिमेला, त्यांच्या स्टॅच्यूला अभिवादन करा आणि आपले जीवन सुखमय करून घ्या. तर खूप गर्दी होती, तरी मी तिकडे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सुजातदादा आंबेडकर आले होते आपल्या इथे चेंबूरमध्ये. त्यांचं आगमन झालं होतं आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे ह्या पण आल्या होत्या. तर तुम्ही बघा, त्यांनी प्रथम बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि नंतर आपले जे चेंबूरचे नगरसेवक, आमदार यांनी अभिवादन केलं. तर खूप छान वाटत होतं सुजातदादांना समोर बघून. त्यांच्यामध्ये बाबासाहेबांचं रक्त आहे, तेच आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत, सगळं काही आहे. तर त्यांना बघून खूप भारी वाटत होतं. फर्स्ट टाईम मी लाईफमध्ये त्यांना बघितलं होतं. तर ते शब्दामध्ये फिलिंग्स आपण सांगू शकत नाहीत. बाबासाहेब म्हणजे आपल्यासाठी दैवतच आहेत. जो परिसरामध्ये घोषणांचा आवाज येत होता, लोकांच्या डोळ्यातील आदर पाहून असं मन एकदम भरून येत होतं. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण, समानता, स्वाभिमान आणि मानवतेच्या विचारांना आजही लोकांचा तितकाच प्रतिसाद मिळतो. हे पाहून भावनिक होत होतं मन. खूपच छान भारी वाटत होतं. तर
तुम्ही ही जयंती कशी साजरी करता, कुठे जाता, काय काय करता, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर हे रात्री गेलो होतो तिकडे अभिवादन करायला. आता उद्याचा दिवस तर बाकी आहे पूर्ण आपला. तर हे रात्रीचे क्षण आहेत काही टिपलेले. तर बघा तुम्ही ही बाबासाहेबांच्या जयंतीला प्रत्येक वर्षी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते. जणू त्यांच्या विचारांची आठवण हवेत मिसळलेली असते. आजही हजारो लोक पायपीट करून येतात, कारण हा फक्त उत्सव नाही, हा आत्मसन्मानाचा दिवस आहे. दीप लावताना एकच मनात विचार आला, बाबासाहेब यांनी घातलेला हा प्रकाश कधीच विझू नये. मुलं बाबासाहेबांच्या फोटोसमोर हात जोडताना बघितलं आणि मनाला खरंच समाधान वाटलं की योग्य मूल्य पुढच्या पिढीकडे जात आहेत. तर आपल्या विभागाचे नगरसेविका आशाताई मराठे हे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठानच्या मंचावर आले. सिद्धार्थ कॉलेज जुटीचा समानता, शिक्षण, स्वाभिमान या तिन्ही गोष्टींनी आजही मी इथे उभी आहे. बाबासाहेब, तुमचं ऋण कधीही फेडू शकणार नाही. ही जयंती मला नेहमी आठवण करून देते, बदल एका व्यक्तीपासून सुरू होतो आणि संपूर्ण राष्ट्राला उभं करतो. तर तुम्ही ही जयंती चांगल्या प्रकारे आनंदाने साजरी करा, खूप एन्जॉय करा. तिकडे सिद्धार्थ कॉलनीची एक मिरवणूक आली होती, त्यांचा देखावा खूपच सुंदर होता. पुढे मी ती क्लिप अटॅच करेन, तुम्ही बघा. आणि खूपच अशी फटाके वगैरे फोडत होते. आम्हीही खूप एन्जॉय केला, डान्स केला, मजा केली, कारण आपल्या बापाची जयंती आहे. मजा तर केली पाहिजे, एन्जॉय तर केला पाहिजेच. हा आपल्यासाठी स्वातंत्र्याचा, मुक्तीचा दिवस आहे. स्वातंत्र्य आपल्याला 15 ऑगस्टला मिळाले, पण बाबासाहेबांनी आपल्याला गुलामीतून मुक्तता केली आहे आणि आपल्या पायाच्या गुलामीच्या साखळ्या बांधलेल्या होत्या, त्या फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच त्या तुटू शकल्या आहेत. आपण आज जे काही आहोत, जे काही बनलो आहोत, ते सगळं बाबासाहेबांमुळे आहे. जे काही आपल्याकडे आहे, गाडी, बंगला, घर, पैसे, सगळं बाबासाहेबांमुळे आहे. हे सगळं त्यांचंच आहे, आपलं काहीच नाही आहे. तर तुम्ही बघा, इथे सिद्धार्थ कॉलनीची मिरवणूक आली होती रात्री 12-12:30च्या दरम्यान आणि खूपच गर्दी वाढत चाललेली आणि तिकडे DJ पण लागलेला. पोलिसांची जो बंदोबस्त होता तोही चांगल्या प्रकारे होता. मोठमोठे बॅनर लावलेले होते तिथे. तर बघा किती छान असं सजावट केली आहे. खूपच मन भरून आलं होतं आणि खूप मस्त वाटत होतं. तर तुम्ही ही जयंती करा मस्तपणे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि पुढे बघा आम्ही कशा प्रकारे एन्जॉय केला, कसे डान्स केला, काय काय केलं, मजा. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा. हा बाबासाहेबांचा बॅनर खूप मोठा होता, खूप छान वाटत होता तो बॅनर. की म्हणजे बाबासाहेब हे एक व्यक्ती नाही आहे, ते एक विचारधारा आहे जी लोकांच्या मनात आजही आहे. आजही बाबासाहेबांना लोक तेवढेच मानतात किंवा म्हणा की त्यांना घाबरतात. त्यांनी जे काही आपल्यासाठी केलं आहे ते कोणीच करू शकत नव्हतं. त्यांच्यामुळे आपण गुलामीतून मुक्त झालो आहोत. त्यांनी आपल्याला सोन्याचा दिवस दाखवला आहे, सोन्याचा घास भरवला आहे आणि आपण त्यांचे उपकार कधीच विसरले नाही पाहिजे. पण आपला समाज हा त्यांचे उपकार विसरत चालला आहे आणि त्यांनी जो आपल्याला बुद्धाचा धम्म दिला आहे त्याच्यापासून ते दूर जात आहेत. तर समाजाला एकजूट होण्याची गरज आहे आणि दुनियेला दाखवून द्यायला पाहिजे की आपली काही ताकद आहे, आपण कोणापेक्षा काही कमी नाही आहोत. आपणही खूप शिकलेले आहोत, खूप हुशार आहेत आपल्या समाजात लोक. पण का जाणे काय माहिती ते असे का वागतात. आहेत खूप सारे चांगले लोकही आहेत, वाईट आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये वाईट आणि चांगले लोक असतात, पण आपण तसं वागलं नाही पाहिजे. आपला धम्म हा शांतीचा धम्म आहे, तर आपण शांततेत आपण राहिलं पाहिजे, समाजाला दाखवून दिलं पाहिजे. तर बघा
बघा, सिद्धार्थ कॉलनीचा रथ होता, किती सुंदर असं त्याचा देखावा केला होता. आणि इकडे हे जे LED लावली आहे त्याच्यावर बाबासाहेबांचं पूर्ण जीवनपट, म्हणजे त्यांनी कोणती डिग्री घेतली, ते कुठे लंडनला राहिलेत काय, ते सगळं त्या LED वर दाखवत होते. आणि लोकांची गर्दी खूपच उफाळून आली होती. आज एवढी गर्दी आहे तर उद्या किती गर्दी असेल तुम्ही विचार करू शकता. तर तुम्ही नक्की चेंबूरच्या ह्या आंबेडकर गार्डनला भेट द्या, तुम्हालाही खूप चांगलं वाटेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जयंतीमध्ये एन्जॉय करायला विसरू नका. आणि सगळ्यांना माझा मानाचा क्रांतिकारी जय भीम.